हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत आहात. गॅप घेऊनच व्हिडिओ बनवते आहे आणि गॅप घेऊनच व्हिडिओ अपलोड बी करते. रेडी असलेले व्हिडिओसुद्धा एडिटिंग होत नाही आणि तुमच्यापर्यंत येत नाही. खूपशे प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे चालूच आहे. तर आता बघा 11 वाजले. इनी मिनी 5 मिनटं म्हणजे 10 मिनिट्स कमी जास्त बाकी आहे. आणि माझ्या घरात आहे पसारा. हो, ऑलवेज यार, सकाळी सकाळी पसाराच असतो आणि माझ्या घरात नेहमीच असतो ना, कारण की मी एकटी आवरणारी घालणारे पसारे भरपूर जण असतात. तरी आमची सई नाही आहे, ती गेली आईकडनं गेली गावाला, त्यामुळे तिचा पसारा नाही आहे. तर सकाळी साधारण ते गेले, थोडंसं टी व्ही वगैरे पाहिली वगैरे, माईसोबत वगैरे थोडा बसली वगैरे, याच्यात टाईमपास होऊन गेला. भांडे घासता मोबाईल घ्यायला आली की चला म्हटलं आता चार्जिंग पूर्ण झाली असेल, कारण मी स्टार्टिंग पहिलेच करणार होती पण चार्जिंग पूर्ण मोबाईलची संपलेली होती पाहिली तेव्हा. मग चार्जिंगला लावला फोन आणि चार्जिंग झाली, त्यानंतर मी आता फोन घेतलाय हातात. तर आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे म्हटल्यावर तर चार्जिंग फुल लागते आणि चार्जिंग असेल तरच व्हिडिओ व्यवस्थित बनतो, नाही तर मध्येच बंद होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आहे असं म्हणू शकते मी. बघूया आजचा दिवस कसा जातो, कारण खूपशे काम आहे ते करायचे आहे. ड्रेस शिवायचा आहे, ब्लाऊज शिवायचे, अजून ब्लाऊज कटिंग करायचे, खूप काम आहे. आणि इमर्जन्सीमधलेच कामं चालू आहे सध्या माझ्याकडे. आणि आरीवर्कचं जे ब्लाऊज बाकी आहे ते बी करायचे चालू आहे प्रयत्न, पण वेळ भेटत नाही. काल पण रात्री भाजीपाला आणलेला होता सागरण, त्यांनी तो भाजीपालाच निवडत बसली. जर ते निवडलं नाही ना ते खराब होऊन जातं. आणि घरात सगळ्या भाज्या संपलेल्या, त्यामुळे मला पाहिजे होतं, कारण भाजीलाही नसलं तर काही करावं सुचत नाही काही वेळेस. आणि ऑलरेडी 3-4 दिवसापासून धकवलं होतं मी. दुसऱ्या घरात जे असेल ते अवेलेबल करत होती, पण आता धकण्यासारखं नव्हतं, कारण भाजी पाहिजे होती. आणि माझी फेवरेट भाजी आणलेली होती त्यांनी, तर चवळीची भाजी आज मी सकाळीच केली. तर आज चवळीची भाजी, भात, पोळ्या, ऑलवेज डबे पण गेले माझे. आता त्याच्यात एवढीच उरली आहे भाजी. अजून किचन ओटावर पूर्ण पसार आहे. भांडे घासता उठली होती, म्हटलं भांडे घासून घेऊ. तेवढ्या माईने उठवलं, सॉरी सई नाहीच आहे आमची. आणि आज आभाळ ऊन चाललंय, काय माहिती आज दिवस कसा जातो. चांगला जाईल, बिझी तर आहेच, पण अजून काय माहित नाही. दिवस जर चांगला गेला ना तर बरं वाटतो, खूपसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होता. चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तुमचा, माझा, सर्वांचा दिवस हा चांगला जाओ हीच देवाकडे प्रार्थना. चला, राहिलेले भांडे सगळे घासून घ्यायचे आहे, त्यामुळे मी इथे घासायला घेतले. आणि काल उडदाची डाळ दळली, ती वडे केले होते, त्याचेही भांडे होते, ते भिजत टाकलेले होते. निघाले नाही तर आपल्याला तारेच्या घासणीने काढावं लागतात. आणि इथे सगळे भांडे मी घासून घेते स्वच्छ आणि धुवून घेते. आणि तसेच एकीकडे घासायचे, एकीकडे धुवायचे. 2-4 भांडे घासून लगेच धुवून टोपल्यात ठेवून देते, जेणेकरून वाळल्याचे डाग नाही राहत. नाही तर एकीकडे भांडे घासून घेतले आणि मग धुतले का ते एकदम केल्याने माझ्या यांच्यावर डाग राहून जातात, पांढरे दिसतात, त्यामुळे व्यवस्थित क्लीन नाही वाटत. त्यामुळे मी याच प्रकारे भांडे घासून घेते. भांडे घासणं म्हणजे सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की खूप भांडे निघतात आणि घासणारं एकच जण असतो. त्या कामात मला बराच वेळ लागून जातो. भांडे घासायला 1 ते 1.5 तास लागून जातो, कारण मध्ये मी उठत बसत चालूच राहतं काही ना काही. एकट्टे उभे राहून एवढे भांडे घासत नाही. तरी आता सध्या भांडे कमी निघताय, सई नाही आहे म्हणून. सईच्या वाटचे भांडे कमी आहे, नाही तर ती डबलचे भांडे काढते. भांडे घासून झाल्यानंतर ते टोपलं मी गॅलरीत ठेवून घेते, जेणेकरून सगळं पाणी तिथे नेतं आणि किचन मला मोकळा भेटतो. आता इथे मी किचन ओटा पुसून घेते. आज मी धुवत नाही आहे, कंटाळा आलेला आहे धुवायचा, एवढा खराब नाही आहे, त्यामुळे व्यवस्थित क्लीन करून घेते. वरती पाठीमागे फरची वगैरे थोडी क्लीन करते. आता तरी मला किचन पूर्णच क्लीन करावं लागणार आहे, कारण त्या दिवशी कुकरची रिंग
ओपन होऊन कुकरमधनं सगळं पाणी वाफ सगळं किचन ओटा पूर्ण स्टाईल चिमणी सगळं भरलं आहे आणि ते पुसल्यानंतर लगेच जात नाही आणि ह्याला क्लिनिंगला खूप वेळ लागतो. किचन ओटा जर क्लीन असला ना, स्वच्छ राहिला ना, खूप छान वाटतं. पण हा माझा फक्त 10 मिनटं जास्तीत जास्त किचन ओटा असा तुम्हाला दिसेल. 10 मिनटानंतर इथे सगळे भांडे तुम्हाला परत जमा झालेले दिसतील. याच्यासाठी खूप मेहनत घ्यावं, पण ती शांतता समाधान किंवा तो एवढा भेटत नाही. एक 10 मिनटात परत जसं तसं किचन होऊन जातं. बेसिंग वगैरे क्लीन करून घेते, घसून मुसून धुवून घेते. नळ पण मी घसून घेते मध्ये मध्ये, कारण की आपलं हात लागत राहतं, गंदे होत राहतात. आणि ग्लास वगैरे स्वच्छ घसून धुवून चुवून ठेवते. एक पातेलं राहू दिले, ते भिजत टाकलेले आणि ते नंतर घसेल कारण कडक होतं. आणि इकडे माहीला मी कचरा टाकायला सांगितलं, ती कचरा टाकून आली. आणि एकीकडे मी आता हे फडकं पण स्वच्छ धुवून घेते 3 ते 4 वेळा. आणि सगळे फडके मी एकदा परत असे तर धुवून रोज टाकतेच, पण एका दिवशी पूर्ण वॉशिंग मशीनला लावून देते सगळे, जेणेकरून एकदम स्वच्छ होऊन जातात. आणि इथे मी माठ वगैरे मस्त क्लीन करून घेते आणि तिथले भांडे वगैरे काढून तिथे जी माठ ठेवतं तिथेही स्वच्छ करून घेते, जेणेकरून आपला माठ स्वच्छ राहील. आता खाली चांगलं धुवून घेतलेलं आहे माठ आणि चांगल्या पाण्याने परत एकदा धुवून घेतलं आहे, स्वच्छ करून घेते, जेणेकरून आपलं प्यायचं पाणी भरलं जाईल. आणि थोडंसं नळ चालू करून थोडं वाहू द्यायचं, नंतर मग बंद करून देते, जेणेकरून नळामध्ये काही घाण असेल तरीही निघून जाईल. आणि पाणी भरतं आहे माठात तोपर्यंत मी इकडे कपडे वाळत टाकून देते, कारण मशीन मी ऑलरेडी लावलेली होती, तर मी कपडे वाळत टाकून देते. आता आहे मला टाईम, तर नंतर परत टाईम नाही राहणार. तर हवा इतकी जोरात चालू होती की ते दरवाजाही राहत नव्हता आणि दरवाजा लावल्याशिवाय मला ते तिथलं अँगल खाली घेता येत नाही, ते लावता बी येत नाही. हे कपडे टाकायचे अँगल बसवल्यामुळे माझा खूप फायदा आहे. फिक्सवाला न बसवता एक सिंगलवाला बसवल्याने फायदा झालेला आहे, कारण कपडे वाळत टाकायला खूप प्रॉब्लेम्स येतात. आणि याच्याने माझी खूप मदत होऊन जाते, की लहान पोरीसुद्धा कपडे वाळत टाकून देतात बऱ्याच वेळा. खाली ओढल्यानंतर सईसुद्धा कपडे टाकून देते वाळत. नाही तर स्टूल घ्या, वर चढा, दोऱ्यांवर बांधा, ठोका आणि मग टाका, या प्रकारे करत होती. आता माठही भरून झालेलाच आहे आपल्या जवळजवळ. आणि इथे माई आली मध्ये सांगायला की मम्मा पाणी वाहत आहे. पण म्हटलं आता थोडंसं वाहूच द्यावं लागेल, कारण की कपडे माझे आहे 2-3च राहिलेले, ते टाकल्यानंतर मी सरळ निघल. आता इथे वाळलेले कपडे काढून घेतले मी, आणि जे वाळलेले कपडे ते सगळे घेतले आणि इथे मी माठ बंद वगैरे करून घेते. आणि कपडे ठेवून आले आणि जे धुवायचे कपडे ते घेऊन वॉशिंग मशीनमध्ये टाकून दिले. आणि थोड्या वेळातच पाऊस, बघा तुम्हाला दिसतंय ना, पाऊस चालू झालेला होता. सगळं कचऱ्याचा डबा वगैरे सगळं ओलं झालं. आणि इथे कांदे आहे माझे, एक्स्ट्राचा भंगार आहे, ते काढून फेकायचे, पण ते होत नाही आहे. माझे झाडं बघा किती सुंदर वाटत आहे ना. मनी प्लॅन पिवळा पडला आहे, कावर काय आहे माहिती. आणि कढीपत्त्याचं झाड मस्त झालं आहे. पुदिना सडून गेला, पाऊस पडला तर पाणी जास्त झालं त्याला, पुदिना जळून गेला. तर घर सगळं क्लीन वगैरे झालेलं आहे. आता इथे गॅलरीत कपडे उडून आले, हवा एवढी जोरात चालू आहे की टप तिकडे ठेवलेला तो सुद्धा इकडं उडून आला. बघू शकता पाऊस जोरात चांगला चालू आहे. आणि हे मी रात्री काम करत होती. ह्या ब्लाऊजची ऑर्डर आहे, हे नेक पूर्ण झाल्यानंतर नक्की दाखवल. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.